तो पेंडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे आंबे असे एक एक ठेवायचे लाईनीने लावत. गवताच्या पेंड्याला कशी ऊब असते ना, त्याच्यातनं आंबे लवकर तयार होतात. केमिकल लावायची गरज नाही, नॅचरली आंबे तयार होतात. याचा जो नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज आम्ही चाललेलो आहोत जंगलामध्ये रानटी आंबे शोधायला. रानटी म्हणजे रायवळी आंबे शोधायला. आई आणि मी आंबे, काजू भेटले तर काजू पण घेऊन येऊ, शक्यतो आंबेच घेऊन, कारण आंबे आता थोडे थोडे लागलेत पिकायला. त्याच्यामुळे ते आंबे घेऊन येऊ आम्ही. आणि ते घरी, त्याला कोकणी भाषेमध्ये आडी बोलतात. म्हणजे आडी म्हणजे एक टोपला टोपली जी काय असते, रोवला वगैरे भांड्यामध्ये, याच्यामध्ये गवत ठेवून, गवत किंवा भात असतो ना, भाताचा पेंडा, त्याच्यामध्ये ठेवून ते आंबे पिकायला ठेवतो. ते आंबे पिकायला ठेवले ना की त्याचा जो म्हणजे वेगळीच चव असते. जर आंबट आंबा असला ना तरी आडीला ठेवलेला आंबा गोड होतं. गोड म्हणजे टेस्ट चांगलीच लागते. आणि आडीचा आंब्याचा जो सुवास असतो ना, लयच भारी, चांगलाच असतो. तर बघूया रानामध्ये कुठे भेटतात आंबे, काढूया. आई नेहमीप्रमाणे आकडी कोयती, डोक्यावर पाण्याची बॉटल आणि हातामध्ये गरकी. गरकी म्हणजे माहिती आहे तुम्हाला, सांगितलं. एका काठीच्या टोकाला पुढे असं एक अँगल टाईप बांधलेलं असतं. म्हणजे कसं, लांबच्या साईडला फांदीवर काही जे असेल ना आंबा फणस, त्यातून न चढता खालूनच ते खेचता येतं. त्यामुळे हे रानामध्ये जाताना ह्या गोष्टी घेतातच. जंगलामध्ये जाताना आमची आज वाट चेंज आहे. आज आम्ही जंगलातल्या नवीन जागी, नवीन ठिकाणी, तुमच्यासाठी नवीन ठिकाण जाणार आहोत. तर जंगलातल्या ठिकाणाचे नाव आहे बुरबवणे. जंगलामध्ये प्रत्येक ठिकाणाची नावं असतात. ते हे आहे, जागेचे नावं असतात बुरबवणे. बघा, हे रानामध्ये असे काजू काढायला झाडीतून विडीतून जावं लागतं. आता काजू काढते. जंगलामध्ये असणारी जांभळ, रानटी जांभळ. हे जांभळीचं झाड आहे. ऊन आहे त्याच्यामध्ये दिसणार नाही. हे लागते, चांगली जांभळ हे लागते. रानामध्ये पण जांभळीचं हे असतं. जांभळीचे झाडं आहेत रानामध्ये. आवळ्याचं हे, काजू, जांभळा. ह्या ठिकाणी तुम्हाला ना जास्त आंब्याचे झाडं दिसते. म्हणजे भरपूर आहेत झाडं या ठिकाणी, रायवळी आंब्याची पण. हे बघा, एक लाईनीमध्येच असतात रायवळी खूप. जंगली आंब्याचे झाड. हे बघा, 1, 2, 3, 4, 10 आंब्याचे झाड आहेत बघा. सगळीकडे आंब्याचे झाड आहेत. आंबे लागलेत वरती, पण तुरलक आहेत. म्हणजे कसं, कुठे आहेत, झाडावर नाही असते. जो मध्ये मध्ये मोर आले ना, तो पकडला नाही ना, अनायासे ना, सगळ्या आंब्यावर आहे थोडे थोडे आंबे. हे बघा, पिकायला लागलं ना, त्यामुळे काढून काय फायदा नाही. आई चालली पुढे, म्हणजे नाही, आंबा आहेत वरती, अजून पिकायला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे घरी घेऊन जाऊन आडीला ठेवून फायदा नाही. आता ते आंबे कोरमटणार, गोड नाही लागणार, आंबट राहणार. हे बघा, इथे पण लोकांनी, गावकऱ्यांचं आहे, काजूची लागवड केली आहे. काजू मध्ये आंबा पण लावला, कलबी आंबा. हे बघा, वरती पण वरपर्यंत आहेत काजूची लागवड. हे सरकारी काजू वेंगुर्ला हायब्रिडवाले. हे आहे आमचं बुरबवण्यावरचं जंगलातील शेत. पहिले आम्ही इथे शेती करायचो. आता बघा, सागवण, खैर लावलेले होते. कारण शेती आता जंगलामध्ये कसं रानटी प्राणी त्रास देतात ना, त्याच्यामुळे साग वगैरे लावलेले होते. पण त्यावेळेस सागाचा ट्रेंड होता. खैर वगैरे ॲटोमॅटिक झालेत. काजू लावलेले होते, पण हे चोंड्यामध्ये पाणीच असतं ना, त्यामुळे हे झालं नाही. ते आंब्यावर लागलेत आंबे, पण अजून पिकायला लागले नाहीत. हे जांभळीचं झाड आहेत रानामध्ये, जांभळीचे झाड.
हा आंबा ना पिकायला लागला आहे, त्याच्यामुळे आम्ही ह्या आंबे आता झेलते काढणार आहोत. हे बघा वरती आहेत ते झेलते काढू आणि घरामध्ये जाऊन त्याला आडीमध्ये दाखवतो तुम्हाला. हे बघा दिसतात का वरती फांदीवर आहेत. सगळेच आंबे अजून कसे पिकायला लागले ना, त्यामुळे हा झाड पिकायला लागले. मग ह्या आंब्याचे आपण आंबे काढून घेऊन जावे आडीसाठी. हा जो आवाज येतो ना पक्ष्याचा, पावच्या गो हा पक्षी पावसासाठी ओरडत आहे. पावच्या गो. पाऊस जसा जवळ येतो ना तसा हा पक्षी झाला पावच्या गोवर झाला, ककण्यार झालं, हे ओरडतात. म्हणजे पावसाचे लक्षण असतात. पाऊस थोड्या दिवसामध्ये चालू होईल. ते प्रयोगशाळा वगैरे सांगतात ना आता पाऊस पडणार आहे, किंवा हवामान खाते, त्यांच्यापेक्षा हे अचूक, हे पक्षी आता अचूक पावसाचं हे घेतात, वेध घेतात. ककण्यार, पावच्या गो असे भरपूर सारे पक्षी आहेत रानामध्ये. त्यांना चाहूल लागते पाऊस येणार आहे किंवा काय ते. बघा जंगलामध्ये कोणतरी रानटी प्राणी ओरडतोय. आता जंगल कसे घरापर्यंत आले ना, जंगल वाढलेत खूप, त्यामुळे रानटी प्राण्यांचा सुळसुळाट झाला सगळीकडे. कोण ओरडत आहे? हा भेकर ओरडत आहे. थांबलं ओरडायचं. हे बघा परत चालू झालं. आला का आवाज? त्यामुळे जंगलामध्ये एकट्या वेळेला भीती वाटते. म्हणजे कसं रानटी प्राणी भरपूर असतात ना. एवढे आंबे पुन्हाच रानातून घेऊन आलेलो. जास्त आंबे अजून पिकायला लागले नाही. तर हे आम्ही आता अडीला कसे घालतो ना ते तुम्हाला दाखवू. हा कसा एक टोपली घ्यायचा, रोवला आहे. रोवल्यामध्ये हे आपण भात कापतो ना, भाताचा जो पेंडा असला घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे आंबे असे एक एक ठेवायचे लाईनीने लावत. गवताच्या पेंड्याला कशी ऊब असते ना, त्याच्यातनं आंबे लवकर तयार होतात. केमिकल लावायची गरज नाही, नॅचरली आंबे तयार होतात. स्मेल बोलताय ना, सुवास एकदम भारीच असतो. जर आंबट जर असला ना त्याला अडीला चांगला गोड होतो. हे असे सगळे ठेवून एक थर झाल्यानंतर दुसरा थर लावून, हा एक थर झाला, दुसरा पेंड्याचा थर. असे सगळे ठेवून घेणार. जास्त आंबे असले तर 2 टोपल्या करायच्या. असे सगळे ठेवून घेऊ.